कीर्तन संसार म्हणजे अरुण बाबा कोणते प्रमाण द्यायचे संसार मंडळ संसार सत्यच नाही हो काय ना 15 वाद्य हे 3 अध्याय लय महत्वाचे. ज्ञानेश्वरी पाहिजे आपल्याकडे. एक मामासाहेब दांडेकरांची सार्थ ज्ञानेश्वरी पाहिजे. दुसरी नारायण नाना महाराज साखरे. नंबर 2 त्यांचे चिरंजीव विनायक नारायण जोशी साखरे. अजून जर जमली तर आता एक 15 दिवसापूर्वी आली होती. मगाशी सांगितलं तुम्हाला ते गुडारते आणि ते तुकाराम विचार सागर. ती पंडित गुडार्थ एक ज्ञानेश्वरी आहे. ती एक आहे पंडित म्हणून आहेत. आपले गुलाब महाराजांचे शिष्य आहेत ते. आणि राम तुकाराम यादव असं काहीतरी मगाशी हा त्यांची ज्ञानेश्वरी. एवढं ज्ञानेश्वरी काय करायचं. मोबाईल किती आहेत. मोबाईल किती आहेत घरात. आपल्याला त्याच्यातलं गुड कळेल. याच्यात काय म्हणलं त्याच्या येवलेच्या नवलेच्या प्रेमाची चहा ती जशीच सरपंचाची चहा आमदारच्या ते सगळे टेस्ट घेतो ना. ह्या घ्या जीवनामध्ये. त्याच्यामध्ये उपनिषद वाचा. हे ज्ञानेश्वरी ना हे उपनिषदाचे सार संतांचे सर्व शास्त्राचे माहेर. परमहंस सरोवर सेविजे जे परमहंस पदाला गेलेले सेवतात. हे तर आपला अर्ध्यात माझा अनुग्रह झाला. माझी अवस्था झाली. माझा कार्यक्रम झाला. आणि आता मी कीर्तन बी करायला लागलो. फासला. मी मागाशीच म्हणलो मला हे सगळं झगमगीत जीवन पाहिलं ना लोकांचं पैसे अडक्यावला मला वाईट वाटतं. मी म्हणले हे लय सापडलेत आता कचाट्यात. त्यांनी पूर्वजन्मी पाप केलेले. आणि आता दुसरं सांगतो जो लय कीर्तन करतो रोज प्रवचन करतो रोज इकडं पळवतो तिकडं त्याचे मला वाईट वाटत. हे फसलं. हे सुट्टा गुतलं. सोडवायला गेलं आणि हे गुतलं. अरे आपलं नुकसान न होता दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे आपल्याला. घरचे उघडे मिळालं लुगडे. तुकाराम महाराज म्हणतात हे बीज बाजून केलेलं आहे. तर मोबाईल मध्ये लिहिले बीज जाळून केलेलं आहे. त्याच्यामुळं ते एवढे हुशार नाही. ज्यांनी केलेत ना मालिका त्यांच्या बघून कोळसाच होणार त्यात. बीज भाजून केलेलं आहे. कोणती बीज भाव जाळला. मी देह बाबांकडे गेल्या एवढाच फायदा झाला पाहिजे आपला. माझी देहबुद्धी संपली पाहिजे. अरे आपण प्रत्यक्ष देव आहोत. बाबांनी केलं ही आपली मर्यादेची वाक्य. मोठे गुरुमुखी उदय दिसे आणि हृदयी